वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आज आम्हाला भेटायला येणार आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रात नावही गाजवले आणि तुम्ही त्यांना खूप चांगले ओळखतात. तर भेटूया त्यांना. सर्वप्रथम आपण बोलवत आहोत अरेंज मॅरेज टीमला. या. आम्हाला तर तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सुनील टिपणीस, व्यवसायाने लग्नाचे कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ही माझी पत्नी. नमस्कार, सुषमा. ही सुद्धा माझ्या व्यवसायाला जोडूनच आहे. अच्छा. आणि दोघांनाही केटरिंगची आवड असल्या कारणाने आम्ही दोघेही या व्यवसायात यशस्वीपणे काम करत आहोत. अच्छा. आणि तुम्ही तुमच्याबद्दल सांगा जरा. मी सुषमा टिपणीस. जसं हे म्हणाले तसं मी पण ह्या व्यवसायामध्ये त्याला मदत करते आणि ह्या कामामध्ये मला स्वतःला खूप आवड असल्यामुळे मी त्याला जॉईन झालेली आहे. या बसा. आता आपण बोलवत आहोत लव्ह मॅरेज टीमला. जरा सावरा स्वतः ना, कारण कोणतरी सणसणीत येणार आहे आता. या. तुमची ओळख करून द्या. तशी तुमच्या दोघांची ओळखची गरज नाही आम्हाला, पण तरी करून द्या. नमस्कार, मी शशांक जोशी. ही माझी पत्नी आसावरी. माझे वडील सुप्रसिद्ध तालवाद्यवादक अण्णा जोशी. त्यांच्याकडून वारसा हक्काने तालवाद्यवादन आल्यामुळे मीही आता या क्षेत्रात आहे. आणि माझ्या पत्नीबद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता मला नाही वाटत. मी आसावरी जोशी. नमस्कार, मी अभिनेत्री आहे. दूरदर्शन मालिका, नाटक, जाहिराती, चित्रपट सगळ्याच माध्यमातून मला काम करायला आवडतं. आपल्याकडे एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण शशांकच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या यशस्वीतेमागे शशांकचा हात, एवढंच मी म्हणेन. या बसा. तर गेम सुरू करण्या अगोदर आपण यांच्याशी अजून थोडासा गप्पा मारूया. तर हा प्रश्न जातो तुम्हाला. तुम्ही दोघेही कॅटरिंग व्यवसायातले आहात. तर जेव्हा दोघेही थकून घरी परत येता तर नेमकं जेवण बनवतं कोण? जेवण बनवायला बाई ठेवलेली आहे. ती सकाळी बनवून जाते हो बाई. मग तुम्ही चालतात तुम्हाला सकाळच्या शिळ्या चपात्या? आता शिळ्या चपात्या म्हणजे काय, पदरात पडलं आणि पवित्र मानलं असं करावं लागतं. अच्छा. मग कधी लग्न अगोदर तुम्ही कधी बाहेर फिरायला गेलात की नाही? हां, साखरपुड्यानंतर. तुमच्याकडे त्यावेळी वाहन कुठचं होतं? मोटरसायकल. मग तुम्ही मोटरसायकल फिरायचा? हो हो, पण सारखे ब्रेक नाही मारले. अच्छा. आता तुम्हाला विचारते मी, संगीताच्या म्युझिकच्या जरिये का अभिनयाच्या जरिये, म्हणजे नेमकी ओळख कुठे आणि कशी झाली? दोन्हीपैकी नाही, ॲक्च्युली कॉलेजमध्ये झाली. ही गाणं गायला आली होती कॉलेजला. म्हणजे कॉलेज डेला जे गाणं गातात त्यासाठी आली होती आणि मी तेव्हा वाजवत होतो. अच्छा. म्हणजे ओळख झाली. अच्छा. आणि हा प्रश्न तुला जातोय, लग्नानंतर आपल्या रोजच्या जीवनाचे सूर छेडताना काही अडचणी येतात का? सरगमच्या पलीकडे पण जातो कधीतरी. सारेगमपधनीचा पुढचा जो सूर असतो तो पण लागतो कधीतरी. रोजचा का कधी? रोजचा नाही, कधी कधी. तर राऊंड सुरू करण्या अगोदर आपण एक छोटासा टॉस करूया. हा पण टॉस करायचा आहे आणि जो टॉस जिंकणार ते तिन्ही राऊंड त्याच्यापासून सुरू होणार. लव्ह मॅरेज, दोघांच्याही मनातील ऋणानुबंध ओळखणारी ही फेरी आहे. डार्लिंग डार्लिंग. तर सुरू करूया पहिली राऊंड. तर हा प्रश्न जातोय तुम्हाला, तिचे आवडते मराठी गाणे कुठचे? उंबरठामधलं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. असं चांगला नवरा ओळखतो तुला ग, असं काय बोलतो? चांगलाच ओळखतो. पहिल्या पाडव्याला तिच्याकडून आलेलं तुम्हाला पहिलं भेट? काहीतरी दागिना दिला होता मला वाटतं. कुठचा दागिना? आता निश्चित आठवतोय. मी सांगू का? तिने इथे लिहिलंय की भरपूर प्रेम दिलेलं. ओ. हिच्या जीवनातलं एक अपूर्ण स्वप्न. सिनेमामध्ये चांगला रोल, चॅलेंजिंग रोल पाहिजे तिला आणि चांगल्या डिरेक्टरकडे मला वाटतं. बरोबर, म्हणजे उत्तर बरोबर दिलंय. आता बघूया तू यांना किती ओळखतेस. ह्यांना आवडणारा
संगीतकार कुठचा? R.D. बर्मन. लगेच बोलली, 2 मिनिटं पण थांबली. रात्री झोपेत न उठवलं तरी हेच उत्तर असते. आणि आवडती मिठाई? तसं गोड खातच नाही पण जास्त. पण तरी खाल्लं तर कुठची खाणार? गुलाबजाम. ह्यांना कशा प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? कादंबरी, कथासंग्रह. ह्या बाबतीत ती तुम्हाला ओळखत नाही. पण तिला लक्षात नाहीये आता. अच्छा. असं असेल कदाचित. ह्यांनी इथे लिहिलंय की रहस्य कथा, भयकथा, रत्नाकर मतकरी. ब्रॅकेट मध्ये लिहिली. राईट. आता आपण प्रश्न विचारूया अरेंज मॅरेज ना. ह्यांना आवडती जुनी मराठी अभिनेत्री कुठची? ललिता पवार. ह्यांचं आवडते गाडीचे मॉडेल कुठचं? होंडा सिटी. ह्यांना तशी मर्सिडीज आवडते. म्हणजे नेक्स्ट टाइम गाडी घालतं जरा मर्सिडीज बेन्झ वगैरे घ्या. ह्यांच्या आवडता साडीचा रंग? लाल. हे प्रश्न आता तुम्हाला जात आहेत. ह्यांचा आवडता लेखक कुठचा? बरेच कादंबऱ्या वाचत असतो, त्यातल्या राम गणेश गडकरी असतात. तसं ह्यांनी लिहिलंय की रणजित देसाई. ह्यांची नावडती मिठाई? मैसूर पाक. एक्झॅक्टली. पहिल्या पाडव्याला यांनी तुम्हाला दिलेली एक भेट? मला तरी आठवत नाही अशी. तसं त्यांनी दिले इथे सोन्याची चेन. सोन्याची चेन मला आठवत नाहीये. विचारा. अहो काय थापा मारता हो तुम्ही? मग दुसरं कुठेतरी दिलेच. आपण थांबी, राऊंड संपते इथे. आपण जरा स्कोर बघूया आणि ब्रेक घेऊया. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला 20 पॉइंट्स मिळतात. आणि या राऊंडचे अवॉर्ड असे आहेत, तर तुम्हाला मिळतंय विवा पश्चिम तर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हाला मिळतंय विवा पश्चिम तर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आणि आता आपण सुरू करूया आपलं दुसरं राऊंड. त्याचं नाव आहे गंमत जम्मत. थोडक्यात लहानपण देगा देवा असं सगळ्याच मोठ्या माणसांना वाटत असतं. म्हणजे तुम्हाला इथे येऊन गेम्स खेळायचे. ओके. ओके. आता पहिली टर्न तुमचं. या चान्स द्या, हरवू नका. मी तुम्हाला गेम समजावते. बायकोनी ही स्टिक अशी हातात ठेवायची आहे. म्हणजे हा गुढीपाडवाचा सिम्बॉलच आहे. ओके. आणि हा असा ग्लास वर ठेवायचा. बापरे. आणि ही स्टिक बॅलन्स करायची. ही हे जे हातावर बॅलन्स करायचे. जितकं तुम्ही खालती कमी पाडाल तितकं त्यांनाच खालती कमी पाडावं लागेल. बरं. म्हणजे फारच कठीण आहे का हे? खूपच आहे. आणि ह्याला फक्त मिनिटात 1 मिनिटच मिळतोय. तर तुला कळला गेम काय? आपण सुरू करूया. पुढे जाऊन करूया. हे घे. 1च मिनिटाचा वेळ आहे. बर. तोल जाऊ देऊ नको. ओके. ओके. चल सुरू करू. टाइम स्टार्ट नाव. अगं नवरा समजून थांबला ना. नाही ग, तोच तर प्रॉब्लेम होतो ना. हळू हळू. ते हाताच्या खड्ड्यात पकडायचं. हात मिटला गेला. सेकंद उरलेत अजून. ते अंगावरच येतोय. नाही ते ग्लास रेडी आणि 5 6 7 8 9 पडू दे. शेवटी जमलं. शेवटी जमलं. शेवटी जमलं. प्रॅक्टिस लागते. या तुम्ही आता. टाइम स्टार्ट नाव. चला. मजा आहे, फक्त मजा आहे. तर मजा म्हणून करायची सगळं. हा प्लास्टिकचा का ठेवला? कुठला असता काचेचा? लवकर. तर मी सचिन तेंडुलकर सारखा इथे उभा राहतो. अरे अरे कुठे झोपेवर
हरू नको ग, किती वेळा हरवशील मला. एकदा तरी जितो. 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 त्याच्या असंच धरून ठेवायला पाहिजे. तर आपल्या या पहिल्या गेमचा स्कोर आहे लव्ह मॅरेज टीमनी 6 वेळा बॅलन्स केलाय, 6 वेळा, आणि अरेंज मॅरेज टीमचा 8 वेळा बॅलन्स केलाय. आता चला दुसरा गेम सुरू करूया. या हे ग्लव्स तुम्ही घालायचे आहेत. बॉल नाहीये, ग्लव्स घालायचे आहेत. आणि हे स्ट्रॉ आहेत ना, ते तुमच्या बायकोच्या डोक्यात गजरा समजून सजवायचं आहे. जितके स्ट्रॉज तुम्ही लावणार तितक्या जास्ती वेळा ह्यांना स्ट्रॉ लावायला लागतील. जरा शक्य दिसत नाही. ठीक आहे. आणि 1 मिनिटाची वेळ आहे. सुरू करूया. टाइम स्टार्ट्स नाव. चल चल अशी. चल चल चल. हा हे सेपरेशन आहे. हो कळतंय मला लागतं. हा एका वेळेला पडले नाही पाहिजे तर धरलंय मी. हा एका वेळेला एकच ना. आता नंतर नाच. हा 25 सेकंद झाले फक्त अजून. तो पण पाठचा खुशी मीटर पण असतोय बघ. भिंगाला ना. व्यवस्थित लाव. व्यवस्थित लावले. हेअरस्टाईल एकदम चल 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 लवकर लवकर. हो काय तू धरत नाहीस. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. अहो थांबा बाबा. आता कशी दिसते बिल्ली. कशी दिसते. काढू आता. मोजते ना मी जरा. 1 काढूनच 2 22 23 24 आणि 25. आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्ती लावायचे. या 26 तरी. निदान 26 तरी. चला टाइम स्टार्ट नाव. चला चला पटापट. फोटो काढूया. फोटो लवकर लवकर. स्पीड वाढवा. अजून अजून पटापट पटापट. या साईडला की राईटला. इन्स्ट्रक्शन मिळत आहेत. लवकर अजून. 40 सेकंद झाले. हा बरेच लावलेत बरेच लावलेत. लवकर लवकर पटपट उचल पटपट. 50 1 2 3 5 6 7 8 काढून घे काढून घे. 1 2 अगं पडला घालती. 2 3 13 14 15 16. तर गंमत जम्मतचे दोन्ही गेम्स तुम्ही जिंकल्यामुळे तुम्हाला मिळतात 40 पॉइंट्स आणि तुम्हाला मिळतात 0 पॉइंट्स. आता करूया जरा आपली फेवरेट गोष्ट म्हणजे विंडो शॉपिंग. खिसाला काही धोका नाहीये. लगेच घावरलं लगेच ना. आतमध्ये जाऊया. आता इथे 3 रंगाच्या बास्केट्स आहेत. ओके. आणि तशाच 3 रंगाच्या पिशवाई आहेत. प्रत्येक रंगाच्या बास्केट मधलं लाल रंगाच्या बास्केट मधलं 2 वस्तू उचलून लाल बॅग मध्ये टाकायच्या. या प्रत्येक कलरच्या शॉपिंग करायला तुम्हाला 10 सेकंड मिळतील. फक्त 2च वस्तू उचलल्या. 2 पेक्षा जास्ती उचलल्या तर तुमची बॅग डिस्क्वालिफाईड. म्हणजे त्याचे पॉइंट्स तुम्हाला मिळणार नाही. जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला मिळतील 10 पॉइंट्स. वेळ सुरू होत आहे आता. सुरू. 10 सेकंदात आहे. पटपट असावरी. 7 8 लगेच 9 10. मग तेवढा तुम्ही ठेवा पिशवी ती. वेळ तेवढा वाचवत आहे. आता ब्लू विंडो शॉपिंग. वेळ
सुरू होत आहे आता. अडकली पिशवी अडकली. 5 6 7 8 9 10. किती टाकते. ओके नमाल ना. एवढी पटपट सहसा बायका शॉपिंग करत नाही ना. ग्रीन विंडो शॉपिंग नीट बघून. ओके टाइम स्टार्ट नाव. चल पटपट काढ किड्यावर. 5 6 7 8 आव लवकर करा. 9 बस बस 10. काय ते केवढं बघता. विचारपूर्वक. आता तुमची पाळी या. तुमचा टाइम सुरू होत आहे आता. चला चला पटकर. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. बाजू झालेलं आहे. काय उरलंय काय ते बघत होतो. आता ब्लू विंडो शॉपिंग. हा तर तुमचा टाइम सुरू होत आहे आता. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. काय पटापट शॉपिंग करतायत. आता ग्रीन विंडो शॉपिंग. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे संपलं. बंदच करते मी. या बसा. आता बघूया तुमची मतं खरं कितपत मिळत आहेत. ग्रीन विंडो मधनं निघतंय लवंग. अगं असारी कोकम घेतली. कोकम आणि घरगुती बाईने शेवटी तमालपत्र आणि मिरचीची पूड. इथे काही पॉइंट्स मिळत नाहीयेत. शेंगदाणे आणि पोहे. पोहे पण आवडतात आणि साबुदाण्याची खिचडी पण आवडते ना. कसं कळलं मला. कपडे सुकवायला वेळ मिळत नाही म्हणून शूटिंगला क्लिप्स घेऊन जाते. कपड्याला क्लिप्स लावायला आवडत. आणि फाटलं की शिवते. इथं पण काही नाही. आणि लाल किती विचार करतात बघ. तुम्ही शेंगदाणे घेतले तिने साबुदाणे घेतले. आणि न्यूट्रिमुल. काळे मिरे आणि डाळ आहे. इथे तुम्हाला काही पॉइंट्स मिळत नाहीयेत. आता आपण ह्यांचं बघूया. कॅटरस. रोज वाण्याचं तोंड बघावं लागतं ना. नाही काय वेगळं. खडू आणि लसूण. खडू कशाला. रेगा मारायला लाईनी मारायला. अजून लाईन मारायची वाटतं. मैदा आणि मिरचीची पूड. इथे आहेत बांगड्या भरायला घेतल्या. चेंडू आणि बांगड्या. आणि इथे आहेत लवली चेंडू आणि बांगड्या. बदाम आणि चिंच. हिरवे मूग आणि न्यूट्रिमुल. इथे काहीच नाही. तर मग आता आपण स्कोर बघूया. अरेंज मॅरेज टीमला मिळतात 20 पॉइंट्स आणि तुम्हाला मिळतात 0 पॉइंट. या राऊंडचे गिफ्ट्स असे आहेत. तुम्हाला मिळतात सनफ्लेम करणं OTG. आणि आपल्या पूर्ण एपिसोडचे स्कोर असे आहेत. अरेंज मॅरेज टीम आहेत 40 पॉइंट्स आणि लव्ह मॅरेज टीम आहे 80 पॉइंट्स. तर या एपिसोडची आपली जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज टीम. या 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 तुम्ही पण या. आणि आमची जोडी नंबर 1 बनल्यामुळे